आज आषाढी आहे। आषाढीचा उत्साह जसा पंढरपूर आणि संपूर्ण राज्यात आपल्याला पाहायला मिळतो, तसंच मुंबईतील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणारा विठ्ठला मंदिरामध्ये जो आहे तो भाविक भक्तांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समोर विठ्ठलाची मूर्ती जी आहे ती पेंटिंगच्या स्वरूपात साकारताना एक जोडपं आपल्याला समोर पाहायला मिळतं आणि विठ्ठल मंदिरात जे आहे ते पहाटेपासूनच या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विठुरायाच्या नामामध्ये सर्व भाविक भक्त जे आहेत ते गुंग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समोर विठ्ठल रखुमाईची मूर्ती देखील आहे। गेल्या 400 वर्षांपूर्वीची ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती या ठिकाणी असल्याचं अनेक भाविक भक्त सांगताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी मुंबईतल्या अनेक दिंड्या ज्या आहेत त्या मुंबईतल्या दिंड्या या ठिकाणी दाखल होत असतात। अनेक नेते देखील या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी या ठिकाणी पूजा संपन्न झाली। त्यानंतर आता आपण पाहतो की सकाळपासूनच भाविक भक्तांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सर्व भाविक भक्त विठुरायाच्या नामामध्ये जे आहे ते गुंग असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। पहाटेपासूनच खरं तर या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती गर्दी झालेली आहे। आपल्यासोबत प्रश्न आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। प्रतिपंढरपूर म्हणून या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिराला ओळखलं जातं। कशा पद्धतीने आषाढी एकादशीचं आजचं नियोजन? ॲक्च्युली आज भरपूर भाविक येतात। जवळजवळ भाविकांचा जनसमुदाय इकडे उसळलेला असतो आणि इकडे तुम्ही बघाल एक जनरल लाईन आहे, या बाजूला लेडीज लाईन आहे, इकडे पाचची लाईन असते। इथे नियोजनबद्ध काम चालतं। पहिले इकडे अनिरुद्ध बापूवाले सेवेकरी असायचे, आम्ही इकडे मंडळाचे स्वयंसेवक असतो। मला गेली 28 वर्ष झाली मी ते स्वयंसेवकाचं काम करतोय। ही विठुरायाची मूर्ती संत तुकारामांनी ज्यावेळी ते व्यापाराला आलेले त्यावेळी त्यांनी इथे ती स्थापित केलेली होती आणि इकडे आगळी कोळी लोक जास्त राहतात, त्याच्यामुळे त्यांचे पूर्वीपासून त्यांचं इकडे जास्त वर्चस्व आहे। नियोजन कशा पद्धतीने आहे? ज्या भाविकांना पंढरपूरला जायला मिळत नाही ते भाविक प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात दर्शनाला येतात। पहाटेपासून आम्ही बघतोय मोठी गर्दी या ठिकाणी आहे। ॲक्च्युली कसं असतं, काही वृद्धांना जमत नाही त्यांच्या शारीरिक अवस्थेमुळे, म्हणून मग इथे विठ्ठल स्वतः वास करतो आजच्या दिवशी। मग लोकांची अशी धारणा आहे की प्रतिपंढरपूर आहे आणि खरंच प्रतिपंढरपूर आहे, त्याच्यामुळे इकडे नियोजन केलेलं असतं। वृद्धांना इथे पासेसची सोय केलेली आहे, त्याचप्रमाणे इथे पाणी आणि खाण्याची व्यवस्था केलेली जाते। खिचडीचा उपवास सोडला जातो, त्याच्यानंतर उपवासाचे पदार्थ इथे वाटले जातात। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो की सर्व विठ्ठल मंदिर वडाळ्याच्या यांच्या वतीनं सर्व सुविधा ज्या आहेत या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच भजन देखील या मंदिरामध्ये पहाटेपासूनच सुरू आहे, परंतु भाविकांनी जे आहे ती मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पहाटे 4 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधिवत सर्व पूजा जी आहे ती विठ्ठल रखुमाईची पार पडलेली आहे आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते या विठ्ठल मंदिरामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अमित चितवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।